राहुल आणि त्याच्या मित्राच्या छोट्या बहिणीची गुप्त भेट. मी राहुल आहे, एक सामान्य कॉलेजचा विद्यार्थी. माझा मित्र रोहन आहे. त्याच्या घरी मी नेहमी जातो. रोहनची छोटी बहीण प्रिया. ती थोडी लहान आहे, पण आता कॉलेजमध्ये आहे. ती खूप गोड आणि आकर्षक आहे. तिचे आंबे इतके रसाळ आणि आकर्षक दिसतात की नेहमी त्याच्याकडे बघतो. पण मी कधीच काही बोललो नाही, कारण ती रोहनची बहीण आहे. एक दिवस रोहनच्या घरी पार्टी होती. सर्वजण मजा करत होते. प्रिया मला एकट्याला पकडून म्हणाली, राहुल, तू नेहमी मला का बघतोस? मला माहीत आहे तुझे डोळे कुठे जातात. मी हसून म्हटलं, काही नाही, तू फक्त सुंदर आहेस. ती हसली आणि म्हणाली, चल, आज रात्री मला भेट. रोहन झोपेल तेव्हा. रात्री उशिरा मी रोहनच्या घरी गेलो. रोहन झोपला होता. प्रिया मला तिच्या रूममध्ये घेऊन गेली. ती एक छोटी ड्रेस घातलेली होती. त्यातून तिचे आंबे स्पष्ट दिसत होते. मी तिच्याकडे बघून म्हटले, प्रिया, तू खूप हॉट आहेस. ती जवळ आली आणि माझ्या कानात म्हटली, मला तुझी रांड बनायचं आहे आज रात्री. मी तिला माझ्या हातात घेतलं. तिचे आंबे माझ्या छातीवर दाबले होते. मी तिच्या ओठावर ओठ ठेवले. आम्ही खूप वेळ किस केलं. तिचे ओठ इतके मऊ होते की मी थांबू शकलो नाही. मी तिच्या ड्रेसवर हात फिरवला आणि तिचे आंबे हळुवार दाबले. ती आह करत म्हटली, राहुल, जोरात दाब ना, मला आवडतं. मी तिचा ड्रेस काढला. तिचे शरीर इतकं सुंदर होतं. तिचे आंबे परफेक्ट होते, जसे रसाळ मँगो. मी त्यांना चाटलं. ती त्यात माझ्या केसातून हात फिरवत होती. राहुल, तू खूप चांगला आहेस, ती म्हटली. मी तिच्या पॅन्टीवर हात ठेवला. ती ओली झाली होती. मी हळूवार तिच्या तिथे बोट फिरवले. ती किंचाळली, आह, राहुल, कर ना. मी माझे कपडे काढले. माझा सामान कडक झाला होता. मी त्याच्याकडे बघून हसली आणि म्हटली, वाह, किती मोठा आहे. मी तिला बेडवर झोपवलं. मी तिच्या आंब्यांवर किस करत खाली गेलो. तिच्या तिथे मी जीभ फिरवली. ती इतकी उत्तेजित झाली की तिचे पाय थरथरत होते. राहुल, तुझी रान बनव, ती ओरडली. मी माझा सामान तिच्या तिथे ठेवला. हळुवार आत घातला. ती आह करत होती. मी हळूहळू स्पीड वाढवला. आम्ही दोघे एकत्र हलत होतो. तिचे आंबे उडत होते. मी तिच्या बॉल्सवर हात ठेवला, जोरात दाबला. ती म्हटली, राहुल, जोरात कर. मी तुझी रांड आहे. आम्ही पोझिशन बदलली. ती माझ्यावर आली. तिचे आंबे माझ्या समोर उडत होते. मी त्यांना दाबत होतो. ती वर खाली होत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. राहुल, हे खूप मजा आहे, ती म्हटली. मी तिच्या कमरेवर हात ठेवून जोरात धक्के दिले. काही वेळाने मी तिला डॉगी स्टाईलमध्ये घेतलं. मी मागून आत घातलं. तिचे आंबे हातात घेऊन मी जोरात हललो. ती ओरडत होती, आह, राहुल, तू मला खूप आवडतोस. मी तिच्या बॉल्सवर थप्पड मारली. ती आणखी उत्तेजित झाली. आम्ही खूप वेळ मजा केली. शेवटी मी क्लायमॅक्सला पोहोचलो. मी बाहेर काढलं आणि तिच्या आंब्यांवर सोडलं. ती हसत म्हटली, राहुल, हे अविस्मरणीय आहे. मी तिला मिठी मारली. आम्ही दोघे थकले होतो, पण समाधानी. दुसऱ्या दिवशी रोहनला काही माहीत नव्हतं, पण प्रिया आणि मी गुप्तपणे भेटत राहिलो. एकदा आम्ही पार्कमध्ये गेलो. तिथे एका झाडामागे मी तिच्या आंब्यांवर हात फिरवला. मी तिला किस केलं. राहुल, तू माझा फेवरेट आहेस, ती म्हटली. आणखी एकदा
रोहनच्या घरी जेव्हा तो बाहेर गेला, आम्ही किचनमध्ये मजा केली. मी तिला काउंटरवर बसवलं, तिच्या पॅन्टीज काढली आणि तिथे जीप फिरवली. ती इतकी ओली झाली की मी लगेच आत घातला. आम्ही जोरात हललो. तिचे आंबे उडत होते. मी तिचे नितंब दाबले. राहुल, हे रिस्की आहे पण मजा आहे, ती हसत म्हटली. एक रात्री आम्ही हॉटेलमध्ये गेलो. तिथे मी तिला मसाज दिलं. तिचं संपूर्ण शरीर तेल लावलं. तिचे आंबे चमकत होते. मी त्यांना दाबलं, चाटलं. ती माझ्या सामानावर हात फिरवत होती. राहुल, तुझे रान बनायचं आहे पुन्हा, ती म्हटली. मी तिला बेडवर घेतलं. आम्ही 69 पोझिशन केली. मी तिच्या तिथे जीप फिरवत होतो. ती माझ्या सामान चाटत होती. तिचे आंबे माझ्या हातात होते. मी तिच्या बॉल्स दाबली. आम्ही दोघे एकत्र क्लायमॅक्सला पोहोचलो. प्रियासोबतची ही गुप्त भेटवारी खूप रोमांचक होती. ती माझी रान बनली होती, पण आमच्यात प्रेमही होतं. राहुलला काहीच कळत नाही. मी आणि प्रिया नेहमी नवीन ठिकाणी नवीन मजा करतो. तिचे आंबे, तिचे बॉल्स, सर्व काही मला आवडतं. हे आमचं गुप्त जग आहे. त्यात फक्त मजा आणि उत्तेजना आहे.